रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. आपण पाहत आहात हबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. दौऱ्याच्या संघर्षातून पाथरीच्या वैष्णवीने ज्ञानसाधनेच्या धाग्यातून विणला भरजरी शालू. आपल्या कर्तृत्वाला परभणी जवळील धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानाच्या शैक्षणिक संकुलनात आकार मिळाला. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के व सचिव प्राध्यापक शीतलताई सोनटक्के यांचे नियोजन, मार्गदर्शन व संस्काराने आपल्या कर्तृत्वाला फुलवण्याचे काम केल्यामुळे आपण गरीब परिस्थितीतूनही डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास यशस्वी करू शकलो, अशी प्रामाणिक ग्वाही ही वैष्णवीने दिली. वैष्णवीने मुलाखतीतून मांडला डॉक्टर पर्यंत पोहोचण्याचा सारीपाट. सुईदोरा डोळ्यात स्वप्न. पाथरीच्या वैष्णवी बरबडे हिचा संघर्षमय प्रवास आता डॉक्टरकीच्या दिशेने. हातात सुईदोरा, डोळ्यासमोर मुलीच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न. गावात शिवणकाम करून संसाराचा गाडा हाकणारे रामदास बरबडे यांनी गरिबीला कधीही मुलीच्या शिक्षणाच्या आड येऊ दिले नाही. त्या संघर्षाची जाणीव ठेवत लेक वैष्णवीनेही अहोरात्र अभ्यास केला आणि नीट परीक्षेत 560 गुण मिळवत MBBS चे स्वप्न साकार केले. पाथरी तालुक्यातील हातगाव बुद्रुक येथील वैष्णवीचा संघर्ष ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे. ही कथा केवळ एका विद्यार्थिनीच्या यशाची नाही, तर एका शिवणकाम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाची, आईच्या त्यागाची आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबियांच्या संघर्षाची आहे. आर्थिक अडचणी, अपुरे साधने आणि अनेक संकटांवर मात करत वैष्णवीने डॉक्टर होण्याचा मार्ग निवडला. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीचाही तिने योग्य उपयोग करून घेतला आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन केले. आज वैष्णवीच्या यशाने केवळ बरबडे कुटुंबाचाच नाही, तर संपूर्ण हातगाव बुद्रुक गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. ग्रामीण कवी आत्माराम कुटे यांनी तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करून या संघर्षमय प्रवासाला सलाम केला. गरिबी ही यशाच्या आड येत नाही, तर जिद्द, मेहनत आणि पालकांचे संस्कार खऱ्या अर्थाने यशाची वाट घडवतात, हे वैष्णवीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या मुलीला सुरुवातीला दत्तक घेऊन तिला मोठी मदत केली. तिने मुलाखतीतून मांडला डॉक्टर पर्यंत पोहोचण्याचा सारीपाट. वैष्णवी रामदास बरबडे, हादगाव तालुका पाथरी, जिल्हा परभणी, या विद्यार्थिनींनी अत्यंत मेहनतीने आणि बिकट परिस्थितीवर मात करून चांगल्या कॉलेजला MBBS ला नंबर लागेल अशा पद्धतीचे मार्क नीट परीक्षेमधून तिने मिळवलेले आहेत. वैष्णवी, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. मी तुला या मुलाखतीच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारू इच्छितो. खरं तर अडचणीतून ज्या वेळेला माणूस यशस्वी होतो तेव्हाच माणसाची एक स्टोरी तयार होते, एक आदर्श गोष्ट तयार होते. म्हणून तू या अडचणीवर मात करून एक स्टोरी निर्माण केलीस. तर ह्या तुझ्या प्रवासाच्या संदर्भानं प्रेक्षकांना ही माहिती हवी आहे की तुझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठे आणि कसं झालं, त्याबद्दल थोडी माहिती सांग. सर्वप्रथम खेडेगावामध्ये तर UKG LKG असं काही नसतं. सुरुवातीचं 1 वर्ष मी अंगणवाडीत हातगाव जात होते. त्यानंतर माझी बरीचशी म्हणजे लहानपणीची पण एक गोष्ट आहे. TV वर आल्यानंतर काही आर्थिक मदत मिळाली आणि नंतर मी बाहेरगावी शिक्षणासाठी गेले. तसं माझं UKG ते 3वीचं शिक्षण अहमदनगर इथे लोणी इथे झाले आणि नंतर 4थी ते 12वी परभणीमध्ये ज्ञानसाधना प्रतिष्ठान. 12वी पर्यंत 11वी 12वी कुठे झालं? आता तू एका उंच यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतेस, तू डॉक्टर होणार आहेस. तर हे डॉक्टर होण्याचा जो निर्णय आहे किंवा ही जी तुझा डिसिजन आहे,
की असं कधी घेतलं होतंस, केव्हा ठरवलं होतं की तुला डॉक्टर व्हायचंय? तसं तर माझं लहानपणीपासूनच ठरलेलं होतं की मला मोठे होऊन डॉक्टर व्हायचे. कोणी विचारल्यानंतर मी हेच सांगायचे की डॉक्टर व्हायचे. पण लहानपणापासून 10वीपर्यंत स्वप्नही बदलत राहतात. तसं 10वी नंतर मलाही वाटलं होतं की म्हणजे नीटकडे जावं की JEE जावं. पण असं असतं की लहानपणीपासून एक स्वप्न आहे, इतक्या लवकर कसं बदलायचं. म्हणून परत एकदा ठरवलं की नाही, आपलं जे स्वप्न आहे त्यावर ठाम राहूया आणि मेहनत करूया. 10वी नंतरच माझं ठरलं होतं की मला नीटची एक्झाम द्यायची आणि MBBS साठीच क्लिअर करायची नीटची एक्झाम. वैष्णवी, तुझे वडील खेडेगावामध्ये एक साधे टेलर आहेत आणि तू एक सर्वसामान्य कुटुंबातून शिकलेली विद्यार्थिनी आहेस आणि नीट सारखी परीक्षा क्रॅक करणं, त्याच्यात यशस्वी होणे हा प्रवास सोपा नाही. या प्रवासाच्या दरम्यान अनेक अडचणी आहेत, खूप स्ट्रगल करावं लागतं. या प्रवासामध्ये साधारणतः काय चॅलेंजेस आहेत, काय अडचणी आहेत? शिक्षण म्हणल्यानंतर सर्वात मोठं जे चॅलेंज आहे ते म्हणजे पैशाची अडचण असते. कारण आजकाल नीट सारखे कोचिंग क्लासेस खूप सारे फीस अफोर्डेबल करू शकत नाहीत आपल्यासारखे साधारण घरातले. मला खूप जणांनी आर्थिक मदत केलेली लहानपणापासूनच. म्हणजे आमची परिस्थिती नव्हती की बाहेरगावी शिकण्याइतकी. बऱ्याच लोकांनी मेहनत केली आणि मला इथपर्यंत. तू सपोर्ट केली म्हणजे कोणी मदत केली तुला या प्रवासामध्ये? कोणाची खास मदत झाली खास करून? तसं तर म्हणजे सुरुवातीला मला आमदार बावले साहेबांनी शैक्षणिक दत्तक घेतलं होतं आणि त्यांच्यापर्यंत माझी गुणवत्ता पोहोचवण्यासाठी आमच्या गावातले सतीश सर म्हणून होते, त्यांनी मदत केली. तसंच ग्रामीण कवी आत्माराम कुटे बापू यांनी बरीचशी मेहनत केली. सोबतच एक गायडन्स मेंटॉर म्हणून यादव सरांनी मेहनत केली आणि नंतर तिथपर्यंत बावले साहेबांनी पोहोचवलं. नंतर 4वी ते 12वी माझं ज्ञान साधना परभणी इथे शिक्षण झालं. त्यांनी माझ्यासाठी बरीचशी म्हणजे खूप सपोर्ट केला आहे आणि कदाचित आज त्याच्यामुळेच इथपर्यंत आले. या तुझ्या यशस्वीतेचे क्रेडिट जे आहे ते कोणाला देशील? असं कोण रोल मॉडेल आहे तुझ्या? आयडिया कोण आहे? तसं तर माझं सर्व काही माझ्या पप्पांमुळे शक्य झालंय. पण यासोबतच माझा भाऊ सुद्धा, त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केलाय ॲज अ फ्रेंड. सगळं काही म्हणजे मी प्रत्येक माझी इच्छा त्याच्यासमोर सांगते आणि तो पूर्ण करतो. 11वी 12वीला सुद्धा थोडीशी पैशाची अडचण, म्हणजे ट्युशन फीस हे जर शाळेवाल्यांनी मॅनेज केलं तरी पण बाकीचा इतर खर्च बराच असतो. घर चालवणं, त्याबरोबर माझा खर्च. तर हे सगळं क्रेडिट मी माझ्या पप्पांना आणि भैयांना देऊ इच्छिते. आणि सोबतच आई सुद्धा, ती जरी आर्थिक म्हणजे पैसे कमवू नाही शकली तरी घरातलं सगळं मॅनेज करून आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. खूप छान. खरंच वैष्णवी, मी तुझ्या पप्पाला अगोदर बोललो होतो आणि त्यांनी बोलताना मला असं म्हटलं होतं की आमची मुलगी जर डॉक्टर होत असेल तर मला 2 एकर जमीन आहे, मी त्याची 1 एकर तिचे अर्धा हिस्सा तिला देऊन टाकेल आणि तिला डॉक्टर करेल. खरंच म्हणजे वडिलाचा हा तुला सपोर्ट लाभलेला आहे. तू एक भाग्यवान मुलगीस त्या बाबतीत. आई वडिलांनी तुला सपोर्ट केला आणि तूही त्यांच्या स्वप्नाचं चीज केलंस आणि तू MBBS सारख्या कोर्सला तुझा नंबर लागतोय. तू डॉक्टरकीच्या या प्रवासाला निघालीस. आज तुझ्या काय भावना आहेत? तसं तर ही तर नुसती सुरुवात आहे माझ्या यशाची. आणखीन बरंच मोठं व्हायचंय. पण पहिली पायरी होईना यशस्वीरित्या पार पडली. म्हणजे खूप छान वाटतंय की ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला. आज त्यांच्या विश्वासाला म्हणजे मी पूर्ण ठरते. आणि तू अभ्यास केलास, रात्रंदिवस मेहनत केलीस, कारण मला नक्की माहित आहे की नीट सारख्या परीक्षा मेहनतीशिवाय हे सगळं शक्य नाही. हजारो लाखो विद्यार्थी ह्याच्यामध्ये अभ्यासासाठी जागतायत, काम करतायत, मेहनत करतायत. आता तू यशस्वी झालेली आहेस. नवीन विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, अशा नवीन विद्यार्थ्याला तू काय सल्ला देशील? म्हणजे आपण कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करताना अनेक अडचणी येतात. असं नसतं की म्हणजे आपली परिस्थिती चांगलीच असावी लागते तेव्हाच आपण एखादी एक्झाम क्रॅक करू शकतो. आपल्याला वेळोवेळी अनेक लोक मदत करतच असतात.
फक्त आपल्याला आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून जे काही आपल्याला म्हणजे येतात, फेल्युअर्स तर येतच असतात, पण तरी सुद्धा जर आपल्यामध्ये एक आत्मविश्वास असेल की आपण करू शकतो आणि मेहनत करायची जर तयारी असेल तर नक्कीच करू शकतात. त्यामुळे घाबरू नका आणि प्रत्येक स्वतःवर विश्वास ठेवून स्वतः मोठी स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत करा. खूप छान वैष्णवी, तू खूप छान पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेस आणि सर्वांना एक तुझ्याकडून प्रेरणा भेटेल आणि तुझीही प्रेरणा घेऊन अनेक जण यशस्वी होतील अशी आशा आहे. पुढे आणखी तू आता म्हणालीस तसं ही प्रवासाची सुरुवात आहे. MBBSच्या पुढे सुद्धा कोर्स आहे, MS आहे, MD आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. तुझ्या आताच्या यशस्वीतेच्या संदर्भानं तुला खूप खूप शुभेच्छा आणि भावी आयुष्याच्या संदर्भानं सुद्धा तुला लाख लाख शुभेच्छा. खूप मोठी हो, आई वडिलांचं आणि इतरांचं स्वप्न साकार कर. तुला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.